नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सना. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक. सेनेनं भाजपकडून खेचून आणली कलमट ग्रामपंचायत. आणि मुख्यमंत्र्यांविरोधातले नारायण राणेंच्या वादग्रस्त वक्तव्याचे सिंधुदुर्गात उमटले पडसाद. कुठे पुतळा जाळण्याचा प्रयत्न, कुठे जोरदार घोषणाबाजी. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. आता पाहूयात सविस्तर बातम्या. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण 7 आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? आपला अंक आजच बुक करा. 9404 4449 94 आणि 8208 470480 या क्रमांकावर संपर्क करा. कोकणात राजकीय घडामोडींना वेग आला असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय. नारायण राणेंना ताब्यात घेतल्यानंतर आता कोर्टमध्ये कसं हजर करायचं याचीही कायदेशीर माहिती पोलिसांकडून घेण्यात येते. संगमेश्वर मधून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पोलिसांनी अटक केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयानं फेटाळलाय. सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात नारायण राणे यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर तातडीनं सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयानं नकार दिलाय. नारायण राणेंना अटक करण्यापूर्वी रत्नागिरी पोलीस अधीक्षकांनी सुमारे तासभर नारायण राणेंशी चर्चा केली. त्यावेळी निलेश राणे, प्रसाद लाड आणि इतर भाजप नेते या ठिकाणी उपस्थित होते. मात्र नारायण राणेंना घेऊन पोलीस रवाना झालेत. नारायण राणेंना अटक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनआशीर्वाद यात्रेला महाराष्ट्रात अटकाव केल्याचा संदेश जाणार आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध नारायण राणे, यानंतर आता शिवसेना विरुद्ध पंतप्रधान मोदी असा दुसरा अंक सुरू होणार आहे. आता शिवसेना विरुद्ध भाजप वाद आणखीन पेटण्याची शक्यता आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. एक मिनिट साहेब जेवतात. एक मिनिट साहेब जेवतात. एक मिनिट हो साहेब जेवतात. एक मिनिट साहेब जेवतात. साहेब जेवतात. साहेब जेवतात. साहेब जेवतात. नाही एक मिनिट साहेब जेवतात. एक मिनिट साहेब जेवतात. एक मिनिट हो साहेब जेवतात. एक मिनिट साहेब जेवतात. साहेब जेवतात. साहेब जेवतात. साहेब जेवतात. नाही पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. म्हणून सरकारला जे योग्य, म्हणजे हे सरकार देशविरोधी सरकार आहे का? हिंदू विरोधी ऐकलेलं आम्ही, आता देशविरोधी पण झालेलं आहे. देशाचा अपमान करणाऱ्या आणि देशाचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचं संरक्षण करणारं हे सरकार आहे का? म्हणजे उद्या देशाचा अपमान कोणी करेल तर हे सरकार त्याच माणसाला अटक करणार ज्यांनी देशाच्या बाजूने भूमिका घेतली. सन्मान्य राणे साहेबांनी जी भावना व्यक्त केली ते 130 करोड आमच्या भारतीयांची आहे. प्रत्येक भारतीयाला वाटतं की ह्या व्यक्तीने आमच्या देशाचा अपमान केला, तर त्याला हेही माहीत नाही संविधानिक पदावर असताना की बाबा देशाला किती वर्ष झाले स्वातंत्र्याला. म्हणून लवकरात लवकर उद्धवजी ठाकरे यांनी पहिली माफी मागावी आणि मग पुढचं बघू. मग आमच्या देशाचा कोणी अपमान केला हे शिवसैनिकांना चालतं, हे बाळासाहेबांना चाललं असतं. मुलगा असता तरी बाळासाहेबांनी पहिलं कठोर टीका त्याच्यावर केली असती की तुम्हाला हे माहित नाही की अमृत महोत्सव आहे की हिरक महोत्सव आहे, म्हणून तुम्ही कशासाठी आंदोलन करताय,
कोणाच्या विरोधात करताय हे थोडा विचार करून करा. आणि आलेल्या लोकांना शिवथाळी कशी द्यायची हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण 7 आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? आपला अंक आजच बुक करा. 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80 या क्रमांकावर संपर्क करा. मी माझ्या पद्धतीने रत्नागिरीच्या दिशेने जात होतो. हे माझ्या आजूबाजूला असलेले सामान्य नागरिक आहेत, हे आपले जे पोलीस आहेत, मला आणि अन्य सामान्य नागरिकांना आपल्या कामधंद्याला जाण्यासाठी रत्नागिरीपर्यंत जायला देत नाही आहेत. यांच्याकडे लेखी कुठल्याही पद्धतीचा आदेश नाही आहे. मी आदेश मागितल्यावर किंवा हे सामान्य लोक, काही लोकांचं चिपळूणमध्ये काम आहे, काही लोकांचं राजापूरमध्ये काम आहे, हे कोणालाही जायला देत नाही आहे. सामान्य नागरिकांना थांबवण्याचं काम या पोलीस खात्याच्या माध्यमातून होत आहे. यांच्याकडे ना नोटीसची कॉपी आहे, यांच्याकडे कुठलीही कॉपी हे मला द्यायला तयार नाही आहेत. मला मारण्याची भाषा हे संबंधित पोलीस करतायत. याची दखल आपण सर्वजणांनी महाराष्ट्राने घ्यावी. ज्या पद्धतीने सरकार काम करतंय याची सगळी माहिती द्यावी, म्हणून हा व्हिडिओ मी तयार करत आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रो ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रो ग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण, इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. भाजपा शिवसेना वाद सिंधुदुर्गातही पेटण्याची शक्यता आहे. कणकवली तालुक्यात वातावरण चांगलंच टाईट झाल्याचं पाहायला मिळत आहे. नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यभरात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. कणकवलीला त्याचे पडसाद उमटतायत. कणकवलीत शिवसैनिकांनी थेट पोलीस ठाणं गाठलंय. राणेंवर चितावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अन्यथा भविष्यात उद्रेक झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही असा इशारा देखील देण्यात आलाय. कणकवली तालुका शिवसैनिकांच्या वतीनं DYSP नितीन कटेकर यांना या संदर्भात निवेदन देण्यात आलंय. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, शहर प्रमुख शेखर राणे, रुपेश आंबडूसकर, सुजित जाधव, निसार शेख, विलास जावडेकर, प्रदीप मसूरकर, हर्षद गावडे, राजू शेट्टी उपस्थित होते. याच पार्श्वभूमीवर कणकवली शहरात दंगल नियंत्रण पथक दाखल झालंय. त्यामुळे आता हा वाद पुढे कोणतं वळण घेतं हे पाहावं लागेल. आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विरोधात काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नाशिकमध्ये ज्या पद्धतीमध्ये भाषा वापरून लोकांच्या भावना दुखवल्यात, शिवसैनिकांच्या भावना दुखवल्यात, तर त्या गोष्टीचा या ठिकाणी आम्ही निषेध केलेलाच आहे. पण अशा प्रकारच्या प्रवृत्तीला ज्या पद्धतीने राणे जन आशीर्वाद यात्रा काढून महाराष्ट्रामध्ये एक कलमी कार्यक्रम घेतलेला आहे की त्यांनी शिवसेनेवर टीका करावी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर सातत्याने टीका करावी आणि ह्या या एकमेव उद्देशाने त्यांनी जी ही यात्रा काढलेली आहे आणि त्या यात्रेच्या दरम्यान त्यांनी हे प्रक्षोभक या ठिकाणी विधान केलं. त्या विधानाच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी कणकवली पोलीस स्टेशनमध्ये आलो. या ठिकाणी DYSP आणि PI यांची भेट घेऊन या ठिकाणी नारायण राणे यांच्यावर तात्काळ गुन्हा या ठिकाणी दाखल करावा. जनमताचा या ठिकाणी अनादर केलेला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी त्यांनी प्रक्षोभक विधान करून त्यांचा अपमान केलेला आहे. एक संविधानिक पद स्वतःकडे असताना, स्वतः केंद्रीय मंत्री असताना एखाद्या मुख्यमंत्र्यावर अशा प्रकारचे खालच्या दर्जाची भाषा वापरणी त्यांनी वापरलेली आहे आणि त्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध तर केलेलाच आहे. परंतु माझी अशी या ठिकाणी ठोस आणखी एक मागणी आहे. या ठिकाणी आम्ही सर्वानुमते केली की या ठिकाणी जर अशीच या प्रकारे जर यात्रा यांची जन आशीर्वाद यात्रा चालू असेल तर ती तात्काळ या ठिकाणी यात्रा पोलिसांनी बंद करावी आणि नारायण राणेवर गुन्हा करून त्यांना तात्काळ या ठिकाणी अटक करावी. आणि त्याचप्रमाणे
आम्ही DYSP साहेबांना निवेदन देताना अशी मागणी केली आहे, जर हा गुन्हा तात्काळ आजपर्यंत लगेचच दाखल झाला नाही तर या ठिकाणी आम्ही कणकोलीमध्ये पण जन आशीर्वाद यात्रा त्यांची रोखल्याशिवाय राहणार नाही असं शिवसैनिकांनी या ठिकाणी निर्धार केलेला आहे आणि ते आम्ही करून दाखवू असं मी या ठिकाणी सांगेन. होय, सगळे जे काही महत्त्वाचे राजकीय पदाधिकारी यांचे निवासस्थान आहेत त्याचप्रमाणे पक्षाचे कार्यालय आहे, तिथं आपण बंदोबस्त नेमलेला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आम्ही सतर्करित्या गस्त करत आहोत, बंदोबस्त करीत आहोत. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण 7 आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? आपला अंक आजच बुक करा. 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80 या क्रमांकावर संपर्क करा. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या मुख्यमंत्र्यांबद्दलच्या वक्तव्यानं मुंबईत परिणाम दिसून येत आहेत. सेना भाजप कार्यकर्ते आमने सामने आलेले दिसून आले. परिस्थिती हाताळणे हे पोलिसांसमोर मोठं आव्हान या क्षणी निर्माण झालंय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह.
लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण 7 आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? आपला अंक आजच बुक करा. 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80 या क्रमांकावर संपर्क करा. नारायण राणेंच्या अटकेबाबत प्रसिद्ध कायदेतज्ञ ॲडव्होकेट संग्राम देसाई काय म्हणाले पाहूया. मला वाटत नाही की ही अटक पहिल्यापासून अटक झाली आहे की नाही याबद्दल मला अजून पूर्ण खात्रीशीर माहिती मिळालेली नाही. परंतु जरी अटक झाली असं गृहीत धरलं तरी ती अटक बेकायदेशीरच आहे. अगदी हल्ली रिसेंटली सुप्रीम कोर्टने अर्निश कुमार या केसमध्ये काही डिरेक्शन्स दिलेले आहेत की ज्यावेळी एखादा गुन्हा ज्याला शिक्षा 7 वर्षापेक्षा कमी असते अशा गुन्ह्यामध्ये डायरेक्टली कोणाला अटक करता येत नाही. त्याकरता नोटीस द्यावी लागते आणि काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय अटक करता येत नाही. असं असताना जर ती अटक झाली असेल तर ती बेकायदेशीर आहे. त्यामुळे 100% ही जी काय जर अटक झाली असेल तर ती बेकायदेशीर आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण 7 आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? आपला अंक आजच बुक करा. 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80 या क्रमांकावर संपर्क करा. कणकवली शहरालगत असलेल्या कलमठ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक मंगळवारी पार पडली. कलमठ सरपंचपदी धनश्री शशिकांत मेस्त्री यांची वर्णी लागली आहे. शिवसेना आणि भाजप या दोन्ही उमेदवारांना सरपंच पदासाठी समान 8-8 मतदान झाल्यानंतर चिठ्ठीद्वारे धनश्री मेस्त्री यांची सरपंचपदी निवड झाली आहे. कलमठ सरपंच पद शिवसेनेनं खेचून आणत भाजपला धक्का दिला असून सरपंच पदाच्या उमेदवारीसाठी भाजपची 10 सदस्य संख्या असल्यामुळे भाजपचाच सरपंच होणार असल्याचं बोललं जात होतं. तरी सरपंच पदासाठी इच्छुकांचं प्रमाण वाढल्यानं भाजपमध्ये चढाओढ झाली. त्यामुळे याचा फायदा शिवसेनेनं घेतलाय. आपला सरपंच बसवण्यासाठी शिवसेनेनं ही मोठी मोर्चे बांधणी केली होती. एक अपक्ष अनुपस्थितीत राहिला तर 10 पैकी 2 मतं भाजपची फुटली असून शिवसेनेला मतदान झाल्यानं कलमठ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकलाय. आम्ही सकाळीच निवेदन देऊन सांगितलेलं होतं की जन आशीर्वाद यात्रा आम्ही रोखणार आणि ती आधीच रोखलेली आहे. त्यामुळे जी 26 तारखेला जन आशीर्वाद यात्रा होती ती आता पूर्णपणे थंड पडलेली आहे आणि आमची भूमिका ह्यापुढे पण अशीच असेल की कोण अंगावर आला तर आम्ही सोडणार नाही. मुळात आज ज्या कणकवली तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुका होता त्यामध्ये कलमठ ग्रामपंचायत अशी होती की या ग्रामपंचायतीमध्ये आमचं संख्याबळ थोड्या प्रमाणात कमी होतं संख्याबळ. परंतु राणेंनी काल भूमिका रात्री घेतली की मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ज्या पद्धतीने आक्षेपार्ह विधाने केली त्याच्यावर नाराज होऊन त्यांच्या सदस्यामध्ये परिवर्तन झालं आणि या आमच्या शिवसेनेच्या सरपंचाला त्यांनी मतदान केलं आणि त्याचं आज त्या रूपाने आज आम्हाला सरपंच ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचा मिळालेला आहे आणि याला पूर्णपणे जबाबदार नारायण राणे यांचं काल केलेलं विधान. या विधानाने आज सिंधुदुर्गातली जनता पूर्णपणे आपल्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी अशा पद्धतीने वातावरण हे बोललेले आहेत त्याच्या विरोधात आज जनता गेलेली आहे आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आज त्यांच्याच सदस्यांनी आमच्या सरपंचांना मतदान करून शिवसेनेचा सरपंच निवडून दिलेला आहे. आम्ही प्रथम आज सकाळीच पोलीस स्टेशनमध्ये नारायण राणेंवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी अर्ज केलेला आहे आणि आम्ही आज त्याचा फॉलोअप घेणार आणि कशाही परिस्थितीत आज कणकवलीमध्ये नारायण राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेणारच आहोत अशी आमची ठाम भूमिका शिवसैनिकांची आहे. हा विजय आमच्या कलमठ गावातील सर्व शिवसैनिकांचा विजय आहे. तसेच सत्ताधाऱ्यांच्या कामकाजाला कंटाळून त्यांच्याच सदस्यांनी आमच्या बाजूने कौल दिलेला आहे. त्यामुळे आज आमचा शिवसेनेचा सरपंच बसलेला आहे. यापुढे आम्ही कलमठ गावाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही गावात प्रलंबित असलेली कामे आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू आणि जो विश्वास टाकलेला आहे तो आम्ही सार्थ करू. बालेकिल्ला वगैरे काय नव्हता. आमचे 6 सदस्य आणि त्यांचे 10 सदस्य हे संख्याबळ म्हणजे असताना सुद्धा त्यांच्या 2 सदस्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. त्यांच्या कामकाजाला कंटाळून त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि ह्या सगळ्यांचा विजय म्हणजे आमच्या कलमठमधले जे शिवसैनिक आम्ही एकत्र आलो त्यांचा सगळ्यांचा विजय आहे. फोडाफोडीचं राजकारण झालं की फोडाफोडीचं राजकारण त्यांनी केलेलं. त्यांनी आमच्या 2 सदस्यांना ऑफर पण दिलेली पण ते 2 सदस्य आता सांगतात की आम्ही तुमचे 2 सदस्य फोडले.
आमचे सदस्य कोण फुटणार नाही, कारण निष्ठावंत कधी फुटत नसतो. आता त्यांनी त्यांच्या सदस्यात बघितलं पाहिजे त्यांचे कोण फुटले आणि कोणी आम्हाला मतदान केलं. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. नारायण राणे यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर त्याचे तीव्र पडसाद सावंतवाडी शहरात उमटले. नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. चोर है उद्धव ठाकरे, चोर है गली गली में, चोर है उद्धव ठाकरे, चोर है नारायण राणे भंगार हो, बाकी सब भंगार है, नारायण राणे भंगार हो, बाकी सब भंगार है. भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो. राणा साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राणा साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. ज्या पद्धतीने जो त्रास दिला जातो कारणाशिवाय ज्या गोष्टीला शिक्षा नाही, अशा गोष्टीत सुद्धा हे जे काय सरकार करते त्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि यापुढे असं त्यांनी काय केलं याच्यापेक्षा सुद्धा प्रक्षोभक इथं आंदोलन केलं जाईल, हे त्यांनी ध्यानात ठेवावं. आणि जो कोण अंगावर आले तर आम्ही आज रस्त्यावर उतरलो, उद्या त्यांचं काय करू आज आम्ही सांगू शकत नाही. त्याने आपली पातळी बघावी आणि त्याच्यानंतर ज्या गोष्टी कराव्यात. नारायण राणे अंगार है, बाकी सब भंगार है. नारायण राणे अंगार है, बाकी सब भंगार. 20 नक्कीच मिळणार म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो. अशी दादागिरी आम्ही चालून घेणार नाही. हे कायद्याच्या बाहेर, नियमाच्या बाहेर ज्या काही गोष्टी चालल्या सत्तेचा वापर करून ती सत्ता फार टिकणारी नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी अशा काही गोष्टी करू नये. आज ना उद्या त्यांना सुद्धा भोगावं लागेल. आम्ही रस्त्यावर हिंमत तुम्ही आम्ही येतो समोर. नीम का पत्ता कड़वा है, उद्धव ठाकरे भड़वा है. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण 7 आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? आपला अंक आजच बुक करा. 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80 या क्रमांकावर संपर्क करा. नारायण राणे रूपी विषारी विंचू भाजपला डसल्याशिवाय राहणार नाही, यामुळे भाजपनं सावध राहावं. राणेंचं राजकीय भवितव्य दिल्लीच्या जीवावर आहे, यामुळे नारायण राणे यांचा विंचू आपल्याला डसणार नाही ना याचा विचार भाजपनं करावा, अशी खरमरीत टीका शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी केली आहे. जिल्ह्यामध्ये कणकवलीमध्ये त्यांच्या घरापासून 500 मीटरच्या अंतरावर कलमड ग्रामपंचायतीच्या सरपंचाने उद्धवजींचे, बाळासाहेबांचे विचाराने प्रेरित होऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ही खरी शिवसेनेच्या विचाराची आणि शिवसेनेच्या विजयाची नांदी म्हटलं तरी हरकत नाही. आणि याच्या पुढे प्रत्येक शिवसैनिक हा नारायण राणेंच्या अशा विखारी आणि विषारी वृत्तीला विरोध हा सत्तांतर करून करेल एवढं मी सांगतो. आणि याच्या पुढे सिंधुदुर्ग हा पूर्ण भगवामय झालेला असेल. आणि हीच आम्हाला आमची उद्धवजींना आमच्याकडनं जी त्यांच्यावर असलेलं आमचं प्रेम हे आम्ही अशाच प्रकारे व्यक्त करणार. आणि शिवसेनेला पूर्णच्या पूर्ण कोकण हे शिवसेनामय करून दाखवू. चिंचवाड काय तो विषारी आणि विखारी स्वभाव तसाच राहणार हे आता तरी भाजपने लक्षात घेतलं पाहिजे. आणि भारतीय जनता पक्षाच्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना आम्ही विनंती करतो की आपण आपल्या संस्कृतीतून अशा विखारी आणि विषारी स्वभावाच्या माणसांना लवकरात लवकर बाजूला करा. अन्यथा जे काँग्रेसमध्ये असताना राणेंनी काँग्रेसचं अधःपतन केलं तसंच अधःपतन महाराष्ट्रामध्ये भाजपचं झालेलं आपल्याला पाहावं लागेल. आणि हे अतिशय दुर्दैवी असेल. आमच्यासाठी हा शुभशकुन आहे की ज्या परशुरामाच्या भूमीमध्ये ज्या महामुनी परशुरामांचं राणे नेहमीच उदाहरण द्यायचे, त्याच परशुरामाच्या भूमीमध्ये राणेंना त्या खिंडीमध्ये परतावं लागलंय. तिथेच त्यांचा जो हा
रक्तरंजित इतिहास पुन्हा सुरू होणार होता तो तिथे थांबला आणि तिथून त्यांना माघारी जावं लागलं. कारण या मातीमध्ये अति जो करेल त्याची माती होते याचं पुन्हा एकदा राणेंना प्रचिती आलेली आहे. राणेंनी लक्षात ठेवावं. भाजपने देवेंद्रजींचा पुन्हा एकदा त्यांनी पुन्हा विचार केला पाहिजे की महाराष्ट्राचं सुप्त त्यांची जी नारायण राणेंची इच्छा आहे मुख्यमंत्री पदाची ती पुन्हा आता जागृत होताना दिसते. आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विचार केला पाहिजे, भाजपच्या नेत्यांनी विचार केला पाहिजे की पुन्हा आपल्या महत्वाकांक्षेसाठी आणि सत्तेचा हा भस्मासूर भविष्यात भाजपला गिळंभूत करेल की काय हे आता त्यांनी बघणं गरजेचं आहे. आदरणीय उद्धवजींनी संयमाची भूमिका आम्हाला घ्यायला सांगितली. सर्वच्या सर्व शिवसैनिकांनी संयमाची भूमिका घेतली. सत्तेत असल्यामुळे शासकीय नियमाप्रमाणे सर्व शांततेने सर्वांनी आंदोलने केली. परंतु राणेंनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुमची जी माणसं आहेत ही कळपात कोल्ह्या लांडग्यांच्या कळपासारखी फिरतायत, पण आमचा उद्धवजींचा प्रत्येक शिवसैनिक हा वाघासारखा आणि एकटा फिरून एकटा जिंकायची ताकद ठेवतो. आणि याची सुरुवात ज्या वेळेला राणेंना तिकडे अटक होत होती त्याच वेळेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवलीमध्ये त्यांच्या घरापासून 500 मीटरच्या अंतरावर कलमड ग्रामपंचायतीचा सरपंचाने उद्धवजींचे बाळासाहेबांचे विचाराने प्रेरित होऊन शिवसेनेमध्ये प्रवेश. प्रथम तर मी माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या वक्तव्याचं आम्ही समर्थन करत नाहीत म्हणून ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे की अजूनही भाजपमध्ये संघाचे विचार हे अजून आहेत आणि संघाला आणि भाजपच्या संस्कृतीला मानणारे काही नेते आणि पदाधिकारी अजून आहेत. कारण नारायण राणेंच्या विखारी आणि विषारी जो त्यांचा विषारी विंचवासारखा स्वभाव आहे त्याचं दर्शन आज 7 वर्ष राणे सत्तेत नव्हते आणि आज 7 वर्षांनी पुन्हा कोकणाला पाहायला मिळालं. ज्या प्रकारे राणेंनी बेताल असं उर्मट सत्तेचा माज असल्यासारखं जो वक्तव्य केलं त्याचं कायद्याने उत्तर आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून कायद्याच्या चौकटीत राहून हे त्यांनी दिलेले आहे. शिवसैनिक कोकणावरती शिवसेनेचं प्रेम आहे आणि या कोकणामध्ये तरुणांना चांगला रोजगार मिळावा, तरुणांच्या सुसंस्कृत कोकणाला एक चांगलं भविष्य मिळावं म्हणून गेले 7 वर्षात जो रक्तरंजित इतिहास 7 वर्षापूर्वी या जिल्ह्याने हद्दपार केला तोच राणेंचा रक्तरंजित इतिहास हा जन आशीर्वाद यात्रेच्या रूपाने राणेंनी पुन्हा नारायण राणे कोकणात घेऊन येताना दिसत आहे. म्हणजे केंद्रातून उद्योग मंत्री झालेत ते उद्योग कसले करणार तर तरुणांच्या हातात लाठ्या काट्या तलवारी भाले पुन्हा देणार आणि या कोकणाला पुन्हा रक्तरंजित करणार. ही नारायण राणेंची जरी ते मंत्री केंद्रीय मंत्री झाले असले तरी अजूनही घाटल्यातल्या गल्लीतले गुंडासारखेच वागतायत आणि त्यांच्यात तो बदल कधीच होऊ शकत नाही. त्यांची जी वृत्ती आहे त्यांचा जो स्वभाव आहे हा विंचवासारखा आहे, तो विषारी आणि विखारी स्वभाव तसाच राहणार. हे आता तरी भाजपने लक्षात घेतलं पाहिजे. पहिल्या अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रो ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रो ग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती.
शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली इथं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला. यामध्ये काही काळ दंगल नियंत्रण पथक, पोलीस आणि शिवसैनिक यांच्यामध्ये झटापट झाली. पोलिसांनी पुतळा जाळण्याचा प्रयत्न हाणून पाडला आणि शिवसैनिकांना ताब्यात घेतला. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गमध्ये ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. काल नारायण राणे यांनी प्रक्षोभक मुख्यमंत्र्यांच्या विरोधात वक्तव्य केल्याने आज तणावपूर्ण वातावरण कणकवलीतही झालेलं आहे. सकाळीच पूर्णतः शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत येथे नारायण राणे यांच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक पुतळा जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला आणि तो पुतळा काढून घेतला. त्याच्यानंतर शिवसैनिक आता आपल्या कार्यालयात उपस्थित आहेत. आपण पाहू शकतो कशा पद्धतीने मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झालेले आहेत. पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात इथे दाखल करण्यात आलेला आहे. दंगल नियंत्रण पथकही दाखल करण्यात आलेलं आहे. पोलिसांनी वातावरण शांत ठेवण्याचे प्रयत्न केलेले आहेत, पण शिवसेना आणि भाजप हे कुठेतरी वातावरण तापतंय हे आपल्याला दिसत आहे. कणकवलीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण भाजप कार्यकर्त्यांनीही तेवढ्याच पद्धतीने आपण प्रतिकार करणार असल्याचे सकाळी सांगितले होते. त्यामुळे आज कणकवली शहरात पूर्णतः वातावरण तापलेलं आहे. सकाळी आपण पाहिलं की शिवसेनेने कणकवली पोलीस ठाण्यात जाऊन राणे यांची जनआशीर्वाद यात्रा रोखणार, जर समजा गुन्हे दाखल नाही झाले तर त्यांची यात्रा जनआशीर्वाद यात्रा ही रोखली जाईल असे सांगण्यात आलेले होते. त्यानंतर आज लगेच शिवसैनिकांनी नारायण यांचा नरडेव नाका येथे पुतळ्याचे दहन करण्यास सुरुवात केली असताच पोलीस येऊन हा पुतळा काढून घेतला. त्यामुळे पुढे अनर्थ टळला. अशा पद्धतीने हे पूर्णतः वातावरण तणावाचे कणकवलीत बनलेले आहे. कॅमेरामॅन आनंद तांबेसह उमेश बुचडे, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण 7 आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? आपला अंक आजच बुक करा. 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80 या क्रमांकावर संपर्क करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभर राजकीय वातावरण तापलंय. जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटलेत. वैभववाडी तालुक्यातही शिवसैनिकांनी आक्रमक होत पोलिसांना निवेदन दिलंय. मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आज केंद्रीय मंत्री नारायणजी राणे यांनी आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय सन्माननीय उद्धवजी साहेब ठाकरे यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह असं विधान केलेलं आहे, ते त्या विधानाच्या निषेधार्थ आम्ही सर्व तालुक्यातील शिवसैनिक आज पोलीस स्टेशनला येऊन माननीय निरीक्षक जाधव साहेब यांना निवेदन दिलं आहे, जेणेकरून आज उद्धव साहेब हे पूर्ण देशामध्ये आज 1 नंबरमध्ये आज कोविडच्या संदर्भात सर्व गोष्टीच्या विकासाच्या बाबतीत 1 नंबरमध्ये काम करत असताना असे समाजात तेढ निर्माण करण्यासाठी अशी विधानं करून आज समाजात तेढ निर्माण करत आहेत. आणि ही वक्तव्य त्यांनी थांबवावीत. न थांबवल्यास सिंधुदुर्गातील सर्व शिवसैनिक, सर्व समाजसेवी लोक जे माननीय मुख्यमंत्री प्रेम करतात, रस्ते उतरून आम्ही जन आंदोलन करून हा माननीय राणे यांना धडा शिकवू, जेणेकरून त्यांची जे बेताल वक्तव्य आहेत ही थांबली पाहिजेत. कारण त्यांचं पद हे माननीय मोदी साहेब पंतप्रधान दिलेले पद हे देशाच्या विकासासाठी आहे, महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे, सिंधुदुर्गाच्या विकासासाठी आहे. ते नारायण राणे हे फक्त सिंधुदुर्गाचे मंत्री नाही आहेत, संपूर्ण देशाचे आहेत. त्यांनी देशाचा विचार करावा व आपली प्रतिमा सुधारावी या आम्ही आमच्या शिवसेना सर्व शिवसेनेच्या वतीनं त्यांना नम्र विनंती करावं. तसे न केल्यास आम्ही सर्व शिवसैनिक हे भावनिक होऊन सर्व रस्त्यावर उतरून त्यांना योग्य तो धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.
विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण 7 आता नव्या रंगात नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात। वाट कसली बघताय? आपला अंक आजच बुक करा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80 या क्रमांकावर संपर्क करा। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना वादग्रस्त विधान केल्यानं संपूर्ण राज्यात शिवसेनेकडून संताप व्यक्त केला जातोय। वेंगुर्ल्यातही याबाबत जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पुतळा जाळण्याचाही शिवसैनिकांनी प्रयत्न केला। वेंगुर्ले तालुका शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान यावेळी शिवसैनिकांकडून पुतळा जाळण्याचा प्रयत्न होत असतानाच वेंगुर्ला पोलिसांनी तो पुतळा ताब्यात घेतलाय। तर यावेळी पोलीस आणि सैनिक यांच्यात झटापट देखील झाली। सैनिकांकडून संपूर्ण महाराष्ट्राचे पडसद उमटत आहेत। आज वेंगुर्ल्यातही तुम्ही पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला, निदर्शनं केली, याबाबत काय सांगाल? आज संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा अपमान नारायण राणे यांनी केलेला आहे। कारण जे वक्तव्य त्यांनी केलं, मुख्यमंत्री हे पद घटनेचं पद आहे आणि घटनेने दिलेलं पद आहे, हे कुठच्या राजकीय पक्षाचं पद नाही। आणि अशा महाराष्ट्र राज्याच्या प्रथम नागरिक म्हणून ज्यांना आज संबोधलं जातं आणि माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब हे त्याच सर्व जनाचा आधार घेऊन आज संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा कारभार हाकत आहेत। अशा एका निस्वार्थी आणि सुसंस्कृत अशा माणसाला जे वक्तव्य केलं त्याबद्दल आधी संपूर्ण जनतेने अशा माणसाला पूर्णतः महाराष्ट्राने कुठल्याही प्रकारची माफी करणार नाही आणि शिवसेनेच्या पूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या असेल शिवसेनेच्या शिवसैनिकांच्या भावनेला हात घालण्याचं काम आज नारायण राणेंनी केले आहे। आणि या सर्व महाराष्ट्रामधील उद्रेकाचं एकमेव कारण हे नारायण राणे आहेत। त्यांनी संपूर्ण जनतेचा अपमान केला आहे, त्यामुळे त्यांना कुठल्याही राजकीय पदावर असेल किंवा कुठल्याही शासनाच्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार आज महाराष्ट्रामध्ये नाही आहे। आणि त्यांनी जनआशीर्वाद कुठला संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला पण माहिती आहे की तर हा अशा क्रूर प्रवृत्तीचा माणूस आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर केंद्रामध्ये त्याला स्थान दिलेलं आहे। अशा नारायण राणेंना ज्या वेंगुर्ल्यातील राडा संस्कृती ज्याने राडा केला आणि वेंगुर्ल्यातील जनतेने त्याला दाखवून दिलं की तर राडा आणि त्याची जी प्रवृत्ती आहे, ह्याची दहशतवादी प्रवृत्ती आहे, ती कशा पद्धतीनं नष्ट करता येईल आणि ह्याची ज्वलंत उदाहरण सिंधुदुर्गानं गेल्या मागच्या 10 वर्षामध्ये त्यानं सातत्यानं दाखवून दिलेलं आहे। आणि तीच पुनरावृत्ती सुद्धा ह्या पुढच्या कालावधीमध्ये संपूर्ण सिंधुदुर्गातील जनता यांना अद्दल ही अशी घडवल्याशिवाय राहणार नाही। 27 तारखेला जनआशीर्वाद यात्रा वेंगुर्ल्यातही होते, याबद्दल आपण शिवसैनिकांकडून काय? जोपर्यंत नारायण राणेंना अटक होत नाही तोपर्यंत त्यांची जनआशीर्वाद यात्रा कुठली तर त्यांच्या एकही कार्यकर्त्याला ह्या वेंगुर्ल्यामध्ये सुद्धा आम्ही असं खुलेआम फिरू देणार नाही। नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर खरं म्हणजे सिंधुदुर्गाला आणि महाराष्ट्राला अभिमान वाटायला हवा होता, पण नारायण राणेंनी संयमी अशा उद्धवजींबद्दल मुख्यमंत्र्यांबद्दल जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यामुळे आज महाराष्ट्राची आणि सिंधुदुर्गाची सुद्धा आज मान शर्मेने खाली पडलेली आहे। आज ज्या शिवाजी महाराजांचं ज्या मधु दंडवट यांचा ज्या संयमी लोकमान्य टिळकांचं ज्या महाराष्ट्राची आम्ही परंपरा सांगतो नेत्यांची, त्या नेत्यांकडे आम्ही आज पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण 7 आता नव्या रंगात नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात। वाट कसली बघताय? आपला अंक आजच बुक करा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80 या क्रमांकावर संपर्क करा। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या वृत्तानंतर राज्यात तीव्र पडसाद उमटतात। शिवसेना आणि भाजपा आमने सामने आलेत। या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मालवण येथील नीलरत्न बंगल्यावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय।
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या सुरू आहे. राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती, त्यानंतर शिवसेना भाजपा आमने सामने आली आहे. मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राणेंविरोधात गुन्हा दाखल झाल्याचं वृत्त आहे. जिल्ह्यातील कार्यकर्तेही चिपळूणला रवाना झालेत. या सर्व राजकीय घडामोडी पाहता पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. नारायण राणेंच्या मालवण येथील नीलरत्न निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. भाजपा कार्यालय इथंही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी नारायण राणे यांच्या नीलरत्न निवासस्थान, भाजपा कार्यालय, शिवसेना शाखा, पेट्रोल पंप या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. तसेच पोलिसांची गस्त सुद्धा सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक SS ओटवणेकर यांनी दिली आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचं कोकण 7 आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? आपला अंक आजच बुक करा. 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80 या क्रमांकावर संपर्क करा. कुसूर टेंबवाडीकडे जाणारा रस्ता खुला करून द्यावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय. सायंकाळी उशिरापर्यंत हे उपोषण सुरूच होतं. तालुक्यातील कुसूर टेंबवाडी येथील ग्रामस्थांनी रस्त्यासाठी उपोषण केलंय. वैभववाडी उंबर्डे मुख्य रस्ता ते टेंबवाडी पाझर तलावाकडे जाणारा रस्ता जानेवारी 2020 पासून बंद करण्यात आलाय. या रस्त्यावर लोखंडी गेट लावून मार्ग बंद केलाय. ग्रामपंचायत कार्यालयासह टेंबवाडीत जाण्यासाठी दुसरा मार्ग नाहीये. त्यामुळे हा रस्ता खुला करून मिळावा या मागणीसाठी सकाळपासून ग्रामस्थांचं उपोषण सुरू आहे. उपोषणस्थळी सरपंच शिल्पा पाटील, उपसरपंच प्रकाश झगडे, शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके, बँक संचालक दिगंबर पाटील, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी भेट दिली आहे. उपोषणकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मार्ग मोकळा करून दिल्यास उपोषण सोडतो, अन्यथा हे आंदोलन असंच सुरू ठेवणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. सायंकाळी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होतं, यावर कोणताही तोडगा पडला नव्हता. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचं कोकण 7 आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? आपला अंक आजच बुक करा. 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80 या क्रमांकावर संपर्क करा. कणकवलीत पटवर्धन चौकात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत मोठा जल्लोष केलाय. हा जल्लोष नेमका कशासाठी हेच काही वेळ समजत नव्हतं. पोलीस शिवसैनिकांना फटाके लावण्यापासून रोखत होते. यावेळी पोलीस आणि शिवसैनिकात बाचाबाची झाली. यावेळी अखेर शिवसैनिकांनी फटाके फोडले. हे फटाके कलमट ग्रामपंचायत ताब्यात आल्याबद्दल असल्याची प्रतिक्रिया असल्याचं शिवसैनिकांनी सांगितलं. नमस्कार, मी भरत केसरकर. आताची सगळ्यात मोठी राजकीय बातमी, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरीमध्ये अटक झालेली आहे आणि याचे तीव्र त्याचे पडसाद जे आहेत कोकणामध्ये उमटताना पाहायला मिळत आहे. मी आहे कणकवलीमध्ये. आज दुपारी नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा कणकवली झाल्यानंतर राणेंना अटक झाली आणि अटक झाल्यानंतर राणेंनी पोलिसांची बातचीत केली. नंतर राणेंना नेमकं कुठे घेऊन जाणार आहे प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. मात्र या ठिकाणी कणकवलीमध्ये जो आहे शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहेत जमलेले आहेत आणि फटाके वाजवण्यासाठी जल्लोष करण्यासाठी शिवसैनिक जे आहेत हे शिवसैनिक या ठिकाणी जल्लोष करतायत. ही ताजी आणि बोलकी चित्र पाहायला मिळतात. पोलिसांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची जी आहे होताना पाहायला मिळते. शिवसैनिकांनी या ठिकाणी आतषबाजी करण्याचा प्रयत्न केला आणि शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची होताना पाहायला मिळते. राणेंच्या अटकेनंतर शिवसैनिक जे आहेत हे शिवसैनिकांमध्ये मोठा जो आहे मोठा शिवसेना आणि पोलिसांमध्ये बाचाबाची पाहायला मिळते. शिवसेनेने या ठिकाणी जल्लोष करण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमा झालेले आहेत आणि शिवसेनेमध्ये जे आहे उत्साहाचं वातावरण जे आहे पाहायला मिळते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अटकेची मागणी शिवसैनिकांनी केलेली होती आणि या ठिकाणी हा
निश्चित जल्लोष शिवसेनेमध्ये पाहायला मिळतो. आपल्यासोबत शिवसैनिक आहेत, काय सांगाल? आतषबाजी पाहायला मिळते, काय नेमकं कारण आहे, काय सांगाल? ग्रामपंचायतच्या निवडणुका दोन्ही ठिकाणी आपण जिंकलेलो आहोत, त्याच्यामुळे ही आतषबाजी केलेली आहे. राणेनं अटकेनंतर तुम्ही फटाकेबाजी नाही, असं काय नाही. राणेनं अटक झाल्याचा आनंद झालेला आहेच. त्यापलीकडे आमच्या 2 सरपंच निवडून आलेले आहेत, त्यांच्यामुळे आम्ही हे फटाके लावलेले आहेत. पोलिसांनी तुम्हाला रोखण्याचा आम्हाला कोणी रोखायचा प्रश्नच नाही. आम्ही आनंद उत्सव साजरा केलेला आहे. शिवसेनेच्या आमचा आनंदोत्सव रोखण्यासाठी कोणाचा काही प्रश्नच येत नाही. आम्ही आमचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी इथे आलेलो आहोत, कोणाच्यासाठी आम्ही आलेलो नाही. आमचा सरपंच कलमठमध्ये बसला, त्याचा उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही कणकवलीचे फटाके वाजवलेली आहे. आम्हाला कोणाला खिजवण्याचा हा प्रश्न येत नाही. हा जल्लोष फटाकेबाजी कशाबद्दल केलेली आहे? आमचा कलमठचा सरपंच निवडून आला आणि भरणी 3 पैकी 2 सरपंच आमचे शिवसेनेचे निवडून आले, त्याला आम्हाला अभिमान आहे आणि त्याबद्दल आम्ही इथे जल्लोष साजरा करतो. मॅडम, कशाबद्दल जल्लोष आहे? हा जल्लोष जो आमचा झाला होता, आज 2 सरपंच आमचे निवडून आले त्याबद्दल पण आहे. आणि जे काय करायचं असेल ते वरून देव बघत होता आणि त्या पद्धतीचं झालेलं आहे. ज्यांना अटक झाली त्यांच्या बाबतीत सुद्धा आम्हाला काही त्या दयामय नाही, झाली ती झाली अटक आणि त्यात जल्लोष साजरा करण्याचा काही गरज नाही आम्हाला. निश्चितच ही चित्र जे आहेत कणकवलीच्या मुख्य चौकातले पाहायला मिळतात. मात्र शिवसैनिकांनी युटर्न घेतलेला आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचं कोकण 7 आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? आपला अंक आजच बुक करा. 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80 या क्रमांकावर संपर्क करा. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजप आक्रमक झाली आहे. जोपर्यंत नारायण राणे यांना सोडणार नाही तोपर्यंत कणकवली पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका भाजप महिलांनी घेतली आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आज साहेबांची जनयात्रा चालू असताना शिवसेनेच्या करंडक विचारसरणीनुसार आज साहेबांना आमच्या अटक झालेली आहे आणि जोपर्यंत साहेबांना पोलीस स्टेशनमधनं सोडलं जात नाही आहे तोपर्यंत आम्ही कणकवली पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केलेलं आहे भाजपच्या वतीने. आणि आम्ही सर्व महिला आणि सर्व भाजपचे सर्व कार्यकर्ते आज इथे उपस्थित आहोत त्याच्यासाठी. आता आम्ही मागणी पण देतोय आणि निवेदन पण देतोय, कारण सन्माननीय मोदी साहेबांवर याच्या आधी टीका झालेली होती, परंतु आमची BJPच्या माध्यमातून आम्ही कुठचीही आतापर्यंत असं नको त्या कारवाई करण्यासाठी आम्ही कधीच अग्रगण्य नसतो, कारण त्यांची ती विचार करण्याची त्यांची विचारसरणीच तेवढी असं म्हणून आतापर्यंत आम्ही त्या गोष्टींकडे लक्ष दिला नव्हता. परंतु आज उद्धव ठाकरेंनी जे काय केलेलं आहे ते खरोखरच निषेधार्थ आहे. आणि आमच्या साहेबांची जनयात्रा ही जरी आत्तापुरती जरी थांबली असेल तरी जनयात्रा ही 100% होणार आणि महाराष्ट्र संपूर्ण बघत राहील अशी जनयात्रा आमच्या साहेबांची होणार आहे आणि तो कुठेही खंड पडणार नाही आहे. आणि जर कोणाला अडवायची असेल शिवसेनेवाल्यांना तर त्यांनी आमच्या आमने सामने यावं. 100% सत्तेचा गैरवापर केलेला आहे आणि अगदी निर्विघ्न अशी आमची जनयात्रा सुरू असताना सत्तेचा गैरवापर करून आज साहेबांना अटक केलेली आहे आणि त्याबद्दल आम्ही सेनेचा पूर्णपणे आणि ठाकरे सरकारचा आम्ही निषेध करतो. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचं कोकण 7 आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? आपला अंक आजच बुक करा. 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80 या क्रमांकावर संपर्क करा. ज्या संगमेश्वरात छत्रपती संभाजी राजेंना अटक झाली त्यात संगमेश्वरात आमचे नेते केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांना अटक केली. छत्रपती संभाजी राजांना अटक झाल्यानंतर औरंगजेबाचं काय झालं हे सर्व श्रुत आहे. अगदी तसंच ठाकरे सरकारचं होईल अशी प्रतिक्रिया रणजित देसाई यांनी दिली आहे. पाहूया. केंद्रीय मंत्री सन्माननीय नारायणराव राणे साहेब यांना आज संगमेश्वरमध्ये अटक केल्याचं वृत्त आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. यात संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना देखील अटक झालेली होती आणि त्यानंतर औरंगजेब सरकारचं काय झालं, मग त्यांच्या शासनाचं काय झालं हे सर्व श्रुतच आहे. त्यामुळे आता हे ठाकरे सरकार त्याच पावलावर पाऊल ठेवून आपलं कार्य करत आहे असं या निमित्ताने मला सांगायचं आहे. आणि सन्माननीय राणे साहेबांना जी अटक झालेली आहे ती बेकायदेशीरपणे झाली आहे, नियमबाह्य पद्धतीने झालेली आहे.
कोणत्या प्रकारची पूर्वसूचना किंवा नोटीस न देता केवळ सरकारमधील काही मंत्र्यांचा किंवा मुख्यमंत्र्यांच्या प्रेशरखाली या संबंधित पोलीस यंत्रणेने काम केलेलं आहे, त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील याचे पडसाद फार मोठ्या प्रमाणात उमटणार आहेत, ते नजीकच्या काळात सर्वांना समजतील। कारण आजपर्यंत कोकणच्या भूमीमध्ये सन्मान्य राणे साहेबांना अटक करण्याचं धाडस कोणी दाखवलेलं नव्हतं आणि ते सुद्धा असं बेकायदेशीरपणे त्याने जी अटक केलेली आहे त्याचे पडसाद निश्चितपणे या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उमटणार। आम्हाला वरिष्ठ पातळीवरून ज्याप्रमाणे सूचना येतील त्याप्रमाणे आमची पुढची जी रूपरेषा आहे ती थोड्याच वेळात आम्ही तिथे त्याप्रमाणे कामाला सुरू करू। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा। हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले। घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव। घरकुल मसाले। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक। सेनेनं भाजपकडून खेचून आणली कलमट ग्रामपंचायत। आणि मुख्यमंत्र्यांविरोधातले नारायण राणेंच्या वादग्रस्त वक्तव्याचे सिंधुदुर्गात उमटले पडसाद। कुठे पुतळा जाळण्याचा प्रयत्न, कुठे जोरदार घोषणाबाजी। हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले। घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव। घरकुल मसाले। बातमीपत्रात वेळ झाली, इथेच थांबण्याची। पाहत राहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। धन्यवाद।